नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर. मित्रांनो, आज नुकताच MPSC ग्रुप बी याचा कंबाईन याचा पेपर आज झालेला आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांनी या पेपरला फेस केलेला आहे. आणि या पेपरशी रिलेटेड आजच्याच पेपरशी रिलेटेड 20 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ताशी रिलेटेड होते. त्या गणित आणि बुद्धिमत्ताचे 20 प्रश्न, त्याचे सोल्युशन्स कसे होते, त्याचा रिव्ह्यू काय आहे, आज आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. जर तुम्ही पेपर दिलेला असेल तर तुम्ही नक्कीच तुमचे उत्तरं पडताळून बघा. येऊया आपण 20 प्रश्नांवर. त्यापैकी क्वेश्चन नंबर 81 बघा. यामध्ये बोलत आहे 18 मीटर लांब 12 मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील. लक्षात घ्या मित्रांनो, हा मीटर मध्ये दिलाय, हा सुद्धा मीटर, पण हा जो दिलाय सेंटीमीटर मध्ये दिलेला आहे. म्हणजेच 18 मीटर आणि 12 मीटर हे आयताकृती तयार होईल, याचे क्षेत्रफळ आणि या चौरसाकृती म्हणजे 30 सेंटीमीटरच्या क्षेत्रफळाने त्याला भाग द्यायचा आहे. पण त्यापूर्वी या मीटरला आपण सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करू. 18 मीटर म्हणजे 1800 सेंटीमीटर, 12 मीटर म्हणजे 1200 सेंटीमीटर. हे तर झालं त्या जागेचं क्षेत्रफळ भागीला 30 सेंटीमीटर चौरस, चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग म्हणजे 30 गुणिला 30, 30 गुणिला 30 म्हणजे 900 ने भाग देऊ आणि जे काही तयार होणारी संख्या असेल तितक्या फरशा लागतील असं म्हणता येईल. चला बघूया. 900 ने या 1800 ला भाग दिला, 9 दुने 18 आणि 12 दुने 24 म्हणजे एकूण 2400 फरशा याला लागायला पाहिजे. ऑप्शन मध्ये बघूया, ऑप्शन नंबर 3 मिळत आहे. एकूण 2400 फरशा यासाठी लागायला पाहिजे. पेपर अगदी साधा सोपा होता. 20चा 20ही प्रश्न साध्या स्वरूपात विचारण्यात आलेले होते, पण तुम्हाला मात्र ते अटेम्प्ट करता आले पाहिजे. क्वेश्चन नंबर 81 चे उत्तर 2400. समोर जाऊया. नंतर क्वेश्चन नंबर 82 ला येऊया. हा सुद्धा साधा प्रश्न दिसतोय, याला सुद्धा सॉर्ट आउट करूया. 80 ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक आगगाडी एका प्लॅटफॉर्मला 72 सेकंदात ओलांडते. तर त्या प्लॅटफॉर्मची लांबी किती असा प्रश्न विचारलाय. आता प्लॅटफॉर्मची लांबी जर दिलेली असती 100 मीटर 200 मीटर, तर ती रेल्वेची लांबी आणि त्या प्लॅटफॉर्मची लांबी यांना ऍड केलं असतं आणि एकूण लांबी काढली असती. पण प्लॅटफॉर्मची लांबी आपल्याला दिलेली नाही आहे, त्यामुळे 700 मीटर तर रेल्वेची लांबी आहे आणि प्लॅटफॉर्मची लांबी समजूया आपण एक्स. तर ही झाली एकूण लांबी म्हणजे एकूण डिस्टन्स डी, आणि एकूण डिस्टन्स म्हणजे अंतर बरोबर स्पीड, त्याची जी स्पीड असेल आणि त्याचा जो वेळ असेल त्याचा गुणाकार करूया. तर 72 सेकंद बोलतोय, तर 72 ने गुणाकार करूया त्याची स्पीड. स्पीड दिली आहे 80 किलोमीटर प्रति तास. पण 80 किलोमीटर प्रति तास दिली आहे, त्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल मीटर पर सेकंद मध्ये. म्हणजे गुणिला 80 गुणिला 5/18 याच्याने गुणाकार करूया. आणि मग जी काही एक्सची किंमत तयार होत असेल ती तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे. बघा 18 चौक झालाय 72, 4 पंच झालाय 20, 20 गुणिला 8 म्हणजे हा झालाय 1600, आणि यामधून हा 700 मायनस केला तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर तयार व्हायला पाहिजे. 700 1600 मधून गेले 900 मीटर ही त्या प्लॅटफॉर्मची लांबी असायला पाहिजे. ऑप्शन मध्ये बघितलं तर ऑप्शन नंबर सेकंड मध्ये उत्तर मिळतं. साधे आणि सोपे प्रश्न होते. तुम्हाला थोडंफार गणिताचं नॉलेज असेल तर सहज करता येतील या पद्धतीचे प्रश्न. चला क्वेश्चन नंबर 83 बघूया. थोडासा हा किचकट टाईप मध्ये म्हणजे प्रकारात मोडण्यात आला होता, पण याला सुद्धा सहज करता येईल. की स्थानक ए पासून काही प्रवाशासह एक रेल्वे गाडी सुटते. बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात. आता ऍक्च्युली स्थानक ए आहे, तिथे किती प्रवासी चढले होते हे माहिती नाही. समजा तिथे एक्स प्रवासी असतील, ए स्थानकावर एक्स प्रवासी असतील, पण जेव्हा ती गाडी बी स्थानकावर जातं तर 50% प्रवासी उतरतात. 50% प्रवासी उतरतात म्हणजे अर्धे प्रवासी उतरतात, आणि अर्धे प्रवासी जर उतरत असतील तर शिल्लक अर्धे प्रवासी राहिलेत. म्हणजे बी स्थानकावर जेव्हा ती पोहोचते त्यावेळेस अर्धे, या टोटल जे एक्स प्रवासी होते त्याच्या अर्धे प्रवासी शिल्लक राहिले. आणि 50% जेव्हा प्रवासी उतरतात तर नवीन प्रवासी पुन्हा काही चढतात, 25 नवीन प्रवासी चढतात. तर 25 नवीन प्रवासी इथे दाखवून देऊया, प्लस 25. याला थोडा मिक्स फ्रॅक्शनचा वापर केला तर 25 दुने 50, 50 अधिक एक्स भागिला 2 असं लिहिता येईल. 50 अधिक एक्स भागिला 2 म्हणजे आता 20 स्थानकावर एकूण प्रवासी झाले 50 अधिक एक्स भागिला 2. पण समोर पुन्हा
या सी स्थानकावर रेल्वे गाडीत उपस्थित असलेल्यापैकी 40% म्हणजे या सी स्थानकावर या 50 अधिक x भागीला 2 याचे 40%, लक्षात घ्या 40% म्हणजे 40 भाग 100, 40 भाग 100 म्हणजे 2/5 असं लिहिता येतं. म्हणजे 2/5 प्रवासी उतरतात. बरं, उतरतात बोलताय, लक्षात घ्या 2/5 प्रवासी उतरतात. तर 3/5 प्रवासी म्हणजे 60% प्रवासी शिल्लक राहत असतील. म्हणजे हा 3/5 इतके प्रवासी शिल्लक राहिले, तर याला गुणाकार करू 3/5. 40% प्रवासी उतरले म्हणजे 60% प्रवासी हे जे शिल्लक होते त्यांच्यापैकी शिल्लक राहिले आहेत. व 40 नवीन चढतात. यामध्ये 40 नवीन चढले, 40 नवीन चढले. 2/5 उतरले म्हणजे 3/5 शिल्लक राहिले आणि 40 नवीन चढतात. तर आता रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या म्हणजे ही टोटल संख्या ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे. ए वर चढले होते एक्स प्रवासी, याचे एक्स चे 40%, 40% म्हणजे 2/5 इतकी आहे बोलते. म्हणजे 2 गुणिला एक्स यांना बरोबर दाखवलेलं आपल्याला 2x/5 इतकी आहे. आता याला थोडंसं कॅल्क्युलेट जर तुम्ही तिथल्या तिथे केलं तर तुम्हाला एक्स ची किंमत मिळेल आणि एक्स ची किंमत जर मिळाली तर प्रश्नाचे उत्तरही मिळेल. तर किती प्रवासी स्थानक बी वर उतरले, म्हणजे जी काही तुम्हाला एक्स ची किंमत मिळत असेल त्याचे बी ला किती प्रवासी उतरले होते 50%. 50% हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. त्यासाठी इथून एक्स ची किंमत आधी काढून घेऊया. एक्स ची किंमत काढूया, चला बघूया. बघा या 5 ने याला गुणाकार केला तर हा झालाय 10. 3 ने या दोघांना गुणाकार केला, 3 गुणिला 50 म्हणजे 150, 3 गुणिला x म्हणजे 3x. हा 40 आहे. हा त्याला जर तिकडे ह्या 10 ला इकडे सारखं करायचं असेल 10 ला, तर याला पण 10 ने गुणाकार करावा लागेल म्हणजे हा झालाय 400. 10 ने 10 तिकडे गुणाकारात जाईल म्हणजे गुणिला 10. 10 ने याला 5 ने याला भाग दिला तर 5 दुने 10 म्हणजे हा झालाय 4x. आणि हा 3x जर तिकडे गेला -3x बरोबर काय मिळतं तर 150 अधिक 400. 150 अधिक 400 म्हणजे तुम्हाला मिळतोय 550. 4x मधून 3x गेले म्हणजे x ची किंमत मिळते तुम्हाला 550. एक्स म्हणजे कोण होते तर एक्स म्हणजे ए वर चढणारे प्रवासी होते. एक्स म्हणजे ए वर चढणारे प्रवासी. पण प्रश्न विचारलाय तर प्रवासी बी स्थानकावर किती उतरले. आता इथे स्पष्टपणे बोलताय की 50% उतरले. या 550च्या 50% काढायचे आहेत म्हणजे 550 चे 50% म्हणजे भागीला 2. म्हणजे भाग दिला तर 275 इतके प्रवासी बी स्थानकावर उतरले. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे 275 जे ऑप्शन नंबर सी मध्ये मिळतं. थोडासा कॅल्क्युलेटिव्ह टाईपचा पार्ट होता, पण तुम्हाला जर कॅल्क्युलेशन्स किंवा पर्सेंटेजचे सर्व नियम किंवा त्याची प्रॉपर्टीज माहिती असतील तर सहज प्रश्नाचे उत्तर काढता येतं. चला क्वेश्चन नंबर 33 झाला. ऑप्शन नंबर 3 समोर जाऊया. क्वेश्चन नंबर 83 झाला बरं का. क्वेश्चन नंबर 84 ला घेऊया. क्वेश्चन नंबर 84 अगदी साधा आणि सोपा, काही स्थान नाही, साधारण विद्यार्थी पण याला अटेम्प्ट करून चुकले असतील. बघूया. दोन संख्यांच्या वर्गाची वजाबाकी जर असेल तर त्याला 3.49 प्लस 0.51 एका कंसामध्ये बेरीज आणि एका कंसामध्ये 3.49 मायनस 0.51 दुसऱ्या कंसात लिहिता येतं भागीला. खाली दिलाय 3.49 मायनस 0.51. ऑलमोस्ट विद्यार्थ्यांना हे सर्व माहिती असतं. जिथे 3.49 0.51 हा कॅन्सल आउट होतो. म्हणजे या दोघांची बेरीज तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे. 49 प्लस 51 मीन्स पूर्ण 100 झाले. 3 अधिक 1 4 तुमच्या प्रश्नाचे उत्तर तयार व्हायला पाहिजे 4, जे ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतं. साधा सोपा प्रश्न. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 85. भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला. निघून गेला म्हणजे त्याने काम सोडलं व उर्वरित काम नीरज पूर्ण करतो 35 दिवसात. चला याला पण सॉल्व्ह करूया. कोण किती दिवसात काम करतो बघा. 80 दिवसामध्ये भूषण 80 दिवसात काम करत आहे. तर आपण रफर जिथे करूया बरं का. 80 त्यापैकी भूषणने किती दिवस काम केले, त्याने 10 दिवस काम केले. प्लस नीरज जो आहे उर्वरित काम करतो 35 दिवसात, पण त्याची स्पीड माहिती नाही. नीरजची स्पीड एन घेऊया. 35 दिवसात काम करत आहे तर जाऊन एक काम पूर्ण होते.
आणि हे फंडे पण खूप विद्यार्थ्यांना माहिती असतात. हा 10/80 म्हणजे 1/8. इकडे कन्वर्ट करूया 1/8. 8 एका 8 वजा 1 म्हणजे राहिला आहे 7/8. 7 35 आणि हा 8 इकडे येईल गुणाकारात. 8 पंचे 40. तर उत्तर असायला पाहिजे 40. ऑप्शन नंबर 4. वन वर्क थेरीचा अप्लाय करा आणि असे क्वेश्चन जे आहेत ते सहज सॉल्व्ह करून घ्या. क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन नंबर 4. तुम्ही जे टिक केले त्याला पडताळून बघा तुमचे प्रश्न बरोबर आहेत की नाही. चला नेक्स्ट येऊया. क्वेश्चन नंबर 86 बघूया. प्रॉब्लेम ऑन एजेस वर दिसतोय. 5 वर्षापूर्वी रेखा आणि नेहा 5 वर्षापूर्वी रेखा आणि नेहा यांचे सरासरी वय 34 वर्ष होते. बरं लक्षात घ्या, सरासरी 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वी 34 असेल तर आजची सरासरी 34 अधिक 5 39 असायला पाहिजे. म्हणजे त्यांचे आजचे वय रेखा प्लस नेहा यांचे आजचे वय 39 गुणिला 2 म्हणजे 78 वर्ष असायला पाहिजे. दोघांचे मिळून प्रश्नात बोलताय की रेखा, नेहा आणि नीरज, आता 3 व्यक्ती आहेत. रेखा, नेहा आणि नीरज यांचं सरासरी वय दिलंय 33. तर 33 आणि 3 व्यक्ती आहेत. 33 गुणिला 3 म्हणजे हे टोटल 99 वर्ष होतील यांचे. आणि प्रश्न विचारलाय 10 वर्षानंतर नीरजचे वय किती. 10 वर्षानंतर नीरजचं वय काढण्यासाठी त्याचं आजचं वय काढावं लागेल. आणि आजचं वय काढण्यासाठी या रेखा आणि नेहाचे आजचं वय 78 हे मायनस करून घेऊया. -78 केले तर राहिले 21. हे आजचं वय झालंय नीरजचं. पण 10 वर्षानंतर किती, तर 21 अधिक 10 तुमचं उत्तर असायला पाहिजे 31. 10 वर्षानंतर नीरजचं वय किती असायला पाहिजे, 31 वर्ष, जे पर्याय क्रमांक 1 मध्ये मिळत आहे. प्रॉब्लेम ऑन एजेसचा साधा आणि सोपा टाईपचा क्वेश्चन, काही त्रास नाही. चला नेक्स्ट बघूया. बरं, पाय चार्टवर आधारित क्वेश्चन हा सुद्धा सॉल्व्ह करूया. जर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न 40,000 आहे, एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न 40,000 दिलेले, त्या कुटुंबाचे घरभाडे, किराणा माल व प्रवासावर एकूण किती खर्च केला आहे हे खालील वर्तुळाकृतीचे अवलोकन करून काढा. तुम्ही जर व्यवस्थित आकृतीला बघत असेल तर तुम्हाला डिग्रीमध्ये दिलेलं आहे आणि डिग्रीचं रूपांतर तुम्हाला पर्सेंटेजमध्ये करावं लागेल. आणि पर्सेंटेजमध्ये केल्यानंतर तितके पर्सेंट काढणे पण आपण डिरेक्टली करूया. टोटल आहे 40,000. 40,000 इंटू काय बोलताय, घर भाडे, किराणा माल आणि प्रवास. किराणा आहे 90%, घरभाडे 100 डिग्री, घरभाडे 110 डिग्री आणि प्रवास आहे 70. टोटल यांची बेरीज करा. 110 90 झाले 200 म्हणजे 270. या 270 ला तुम्हाला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करणे म्हणजे 5/18 ने गुणाकार करणे. 5/18 ने गुणाकार करू आणि याला 100 ने भाग देऊ तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर तयार होईल की याला 100 ने भाग द्या. चला हे 2 शून्य 2 शून्य काढले. 18 एक 18, 18 पंचे 90 यांचा गुणाकार करू. 15 गुणिला 5 म्हणजे 75, 75 गुणिला 4 म्हणजे 300 आणि हे 2 शून्य शिल्लक राहिले. तर इतका खर्च घरभाडे, किराणा आणि प्रवासावर व्हायला पाहिजे. 30,000 ऑप्शन मध्ये बघायचं बघा. ऑप्शन नंबर सेकंड मध्ये मिळतोय 30,000. डिग्री टू पर्सेंटेज, पर्सेंटेज टू डिग्री. हा डिग्री टू पर्सेंटेज केला 5/18 ने गुणाकार केला. पर्सेंटेज टू डिग्री असेल तर 18/5 ने गुणाकार. सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती आहेत, त्यानुसार प्रश्नाची उत्तर सहज काढता येतात. चला नेक्स्ट येऊया. बरं, हा थोडासा खूप विद्यार्थ्यांना क्रिटिकल वाटला बरं का. मला खूप विद्यार्थ्यांनी मेसेज करून हा प्रश्न पाठवला, सर याचं उत्तर काय. मी सर्वांना माझं उत्तर पाठवलं की 11% ला नफा झाला. बट ते सॅटिस्फाईड नव्हते की असं कसं 11% होईल. तर मी तुम्हाला समजावून देतोय की 11% कसा. अ ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकला. लक्षात घ्या, जर 100 रुपयाची वस्तू असेल, थोडी रिकामी जागा शोधूया इथे. ए ने 100 रुपयाची वस्तू बी ला 10% नफ्याने म्हणजे 110 रुपयाला विकली. तर यावर ए ला 10 रुपये नफा झाला. यावर ए ला काय झालाय, 10 रुपये नफा झालाय. म्हणजे 10% नफा झाला असं म्हणता येईल. 10 रुपये नफा झाला म्हणजे ऑलरेडी 10% नफा झाला. नंतर ब ने तीच वस्तू, आता ब ची खरेदी आहे 110, 10% तोट्याने अ लाच विकली. तर ब साठी खरेदी किंमत आहे 110, तो 10% तोट्याने विकतोय. तर 110 चे 10% म्हणजे 11.
₹11 तोट्याने विकेल म्हणजे 99 रुपयाला विकेल. आता हा ब काय करतोय, याला 99 रुपयाला विकतोय. आता यामध्ये पण बघा, ए ला 1% एक्स्ट्रा मिळतोय. 100 रुपयाची कॉस्टिंग प्राइसची त्याच्याकडे वस्तू होती खरेदी किमतीची, ती त्याने 110 ला विकली, त्यावेळेस त्याला ₹10 नफा मिळाला. शिवाय ब ने त्याला 10% तोट्याने विकला तर त्याला तीच वस्तू 99 रुपयाला मिळाली. म्हणजे 1% इथे एक्स्ट्रा मिळाला त्याला. पुन्हा ऑलरेडी त्याला 10% एक्स्ट्रा मिळाले होते आणि हा 1% एक्स्ट्रा 10+1 11% ए ला जास्त मिळाले. आणि 11% ए ला जास्त मिळाले तर ऑप्शन नंबर 2 बघा, अ चा 11% नफा झाला. खूप विद्यार्थ्यांनी हा क्वेश्चन मला व्हॉट्सअपवर सेंड केला. सर या प्रश्नाचं सोल्युशन सांगा. मी त्यांना बोललोच होतो की मी संध्याकाळी व्हिडिओ तयार करणार आहे, त्यामध्ये तुम्हाला मिळेल, पण त्यांना उत्तरही पाठवलं. अ ला 11% नफा. तुमचा काय पर्याय तुम्ही सिलेक्ट केला ते तुम्ही तपासून घ्या, पण याचं उत्तर असेल अ ला 11% नफा. चला नेक्स्ट येऊया. समीरने हाही प्रश्न खूप विद्यार्थ्यांनी मला पाठवला व्हॉट्सअपवर, पण त्याचं सोल्युशन मी तुम्हाला देतोय. तुम्ही काय टिक केलंय उत्तर ते बघा. एकूण 360 रुपयाला काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपयाची सूट मिळाली असती, लक्षात घ्या, 3 रुपये सूट मिळाली असती तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. 3 रुपयाची सूट काय बोलताय, 25%. तर 1% आपण काढूया, हा झाला 1%, गुणीला 100 करूया, म्हणजे किती सफरचंद त्याला एक्स्ट्रा मिळाले असते. 360 रुपयाला किती सफरचंद एक्स्ट्रा, तर 25 चोक झाले 100, 4×3 12 सफरचंद त्याला एक्स्ट्रा मिळाले असते. किती रुपयात, 360 रुपयात. तर समीरने मुळात किती खरेदी केले, तर 360 मध्ये त्याला 12 एक्स्ट्रा मिळत होते. या 360 ला 12 ने भाग द्या, 12×3 = 36, म्हणजे मुळात त्याने 30 सफरचंद खरेदी केले असं म्हणता येईल. तर ऑप्शन नंबर सेकंड मिळतंय तुम्हाला उत्तर. ऑप्शन नंबर सेकंड 30. मुळात त्याने 30 सफरचंद खरेदी केले असं म्हणता येईल. पुन्हा हा पाठ नफा आणि तोटा किंवा प्रॉफिट अँड लॉसशी रिलेटेड. चला क्वेश्चन नंबर 90 ला बघा. आता खूप विद्यार्थी इथे गडबडले बरं का. गडबडले म्हणजे त्यांनी केलं बरोबर, पण त्याच्यामध्ये एक ऍड करण्याचे विसरून गेले. लक्षात घ्या, 150 व 500च्या संख्यामधील किती संख्यांना 11 ने भाग जातो. आता विद्यार्थ्यांनी केलं बरोबर सुरुवात की 150 आणि 500चा डिफरन्स आहे 350, त्याला 11 ने भाग दिला आणि 11 ने भाग देऊन किती संख्या येतात ते बघितलं तर 11×3 = 33, 11×3 = 33, 2 शिल्लक राहिले, 11×1 = 11. 31 बघितला आणि 31 ला टिक करून आले ते, बरं का. खूप विद्यार्थी मला सांगितलं पण 31 उत्तर नव्हतं, त्याच्यामध्ये एक ऍड करावा लागतो. जे काही आले त्याच्यामध्ये एक ऍड केला म्हणजे तुमचं उत्तर 32 अशा संख्या आहेत 150 ते 500च्या दरम्यान, ज्याच्यामध्ये 11 ने पूर्णपणे एक त्याच्यामध्ये ऍड करायचा होता. तर तुमचं उत्तर असायला पाहिजे होतं 32. किती असायला पाहिजे, 32. 150 ते 500 दरम्यान भाग दिल्यानंतर 31 तयार होतं, बट 31च टिक करायचं नसतं, त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा ऍड करायचा असतो. तर उत्तर असायला पाहिजे 32. चला येऊया नेक्स्ट क्वेश्चनला. बरं, आता एक लॉजिकल क्वेश्चन होता, ऑलमोस्ट सर्व विद्यार्थ्यांनी बरोबरच केलं असेल, त्यात काही शंकाच नाही. फक्त चिन्हांची बदल करणे आहे. चला बघूया चिन्हांची बदल. जर बेरीज म्हणजे वजाबाकी, वजाबाकी म्हणजे गुणाकार, भागाकार म्हणजे बेरीज आणि गुणाकार म्हणजे भागाकार असेल तर 15, त्यानंतर मायनस बोलताय वजाबाकी, वजाबाकी म्हणजे गुणाकार घेऊया इथे 3, मग बेरीज बोलताय, बेरीज म्हणजे वजाबाकी 10, गुणाकार बोलताय, गुणाकार, गुणाकार म्हणजे भागाकार 5, भागाकार बोलताय, भागाकार म्हणजे बेरीज +5 बरोबर किती. सर्वांना बॉडमासचे रूल्स माहिती आहेत. त्या बॉडमासच्या रूल नुसार भागाकार आधी केला तर 5 दुने 10 यांचा गुणाकार केला 45, 45 मधून 2 गेले, राहिले 43, 43 अधिक 5, उत्तर असायला पाहिजे 48, 48. आणि ऑलमोस्ट सर्व विद्यार्थ्यांचं बरोबर आलंच असेल, यामध्ये काही शंका नाही. चला 91 झाले. समोरचे 9 क्वेश्चन्स पुन्हा बघून घेऊया. हा सुद्धा एक साधा सोपा कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन, फक्त बघा आणि टिक करावाला ऑप्शन होतं, दुसरं काहीच नाही. आणि कसं, तर गोंधळात गोंधळ न करता सुरुवातीला किंवा शेवटी काय तयार होऊ शकतं बघणे. बघा, ब्रेक थ्रू हा शब्द दिलाय, त्याला यानुसार लिहितं. सुरुवात कशाने केला, ई ने, बरं का. याचा जो कोड तयार होतो तो ई, तर ई शोधा. ई बघा इथे मिळतोय,
थर्ड आणि फोर्थ लेटर मिळतोय तो ई ए, म्हणजे सुरुवात जो कुठलाही शब्द असेल तो सुरुवात होत आहे ई ने, कारण ब्रेक थ्रू मध्ये जे अल्फाबेट्स वापर करण्यात आलेले आहेत तेच अल्फाबेट्स या कोड मध्ये वापर करण्यात आलेले आहेत. आणि तिसरा आणि चौथा अल्फाबेट याच्यापासून सुरुवात केलेली आहे. तर डिस्ट्रीब्युशन हा शब्द कसे लिहिणार, तर याचा पण तिसरा आणि चौथा जर बघितला तर तो एस टी मिळतोय, म्हणजे तुमच्या उत्तराची सुरुवात एस टी ने व्हायला पाहिजे. आणि मला एक असं एकच ऑप्शन मिळतं ज्याची सुरुवात एस टी ने होतं, ते ऑप्शन नंबर 3. खूप लांब त्याला ओढत बसण्याची गरज नाहीये. तुम्हाला थोडेसे लॉजिकल नॉलेज असेल तर याची उत्तरं सहज बघून काढता येतात. तर ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर असायला पाहिजे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 93 ला या. टाइम अँड वर्कचा साधा सोपा प्रश्न होता की 6 मजूर 4 दिवसात 9600 विटा तयार करतात, तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा तयार करतील? 18 मजूर 2 दिवसात किती विटा तयार करतील? तर 6 मजूर 9600 करतात, त्याला गुणाकार करा 9600 ने आणि भागीला किती मजूर? 6 मजूर 4 दिवसात, 6 मजूर 4 दिवसात भाग द्या. सहज कॉन्सेप्ट आहे आपला. कामाचं स्वरूप दिलेलं आहे, कामाचं स्वरूप भागाकारात घेऊन त्याला ट्रान्सफर केलं तर साइन दुने झालाय 18, 4 ने इथे भाग दिला 24 चोक 96, 24 दुने 24 चोक 96, 24 दुने 48, 48 दुने 96. बरं साइन त्रिक 18 होता, तेच 24 दुने 48, 48 त्रिक 144 आणि हे राहिले 2 शून्य, म्हणजे 14,400 विटा तयार करता आल्या पाहिजे त्यांना. ऑप्शन नंबर 4 राईट. साइन त्रिक 18 होत होता, तो साइन दुने केला होता, साइन त्रिक 18 त्यांचा गुणाकार करून घेणे, प्रश्नाचे उत्तर तयार होतं. चला नेक्स्ट येऊया. पुन्हा 94 94 टाइम स्पीड अँड डिस्टन्सचा अगदी साधा प्रश्न. विद्यार्थ्यांना कुठलाच प्रॉब्लेम या प्रश्नामध्ये आलेला नसेलच. 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एका टेलिग्राफ पोल ज्याची लांबी 0 असते. सहज 54 किलोमीटर आहे प्रति तास गुणीला 5/18 करा, हा झाला तुमचा स्पीड. टायमिंग दिलेला आहे 9, भाग द्या 18 त्रिक 54, 3 5 15, 15 9 135 मीटर. याचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 3. 5-5, 10-10 सेकंदात सॉल्व्ह होणारे प्रश्न तुम्हाला या परीक्षेत विचारले होते, पण तुम्हाला याची आयडिया असेल, याचं नॉलेज असेल तर प्रश्नाचं उत्तर सहज काढता येईल. चला येऊया 95 वर. रोहन रामूचा मुलगा आहे. बरं, हा नातेसंबंधवरील प्रश्न. रोहन रामूचा मुलगा आहे. चला इकडे करूया, कुठे रिकामी जागा. चला इकडे रोहन रामूचा मुलगा आहे, म्हणजे रामूच्या वरच्या जनरेशन मध्ये रोहन असेल. रामूच्या बाबांनी, म्हणजे या रामूच्या बाबांनी, रामूचे बाबा मीन्स इकडे येऊया, रामूचे बाबा म्हणजे त्यांच्या खालच्या जनरेशन मध्ये येतील. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले, या रोहनला शाळेतून घेतले रामूच्या बाबांनी. आणि बरं यांना वर घेऊ, थोडं वेगळ्या पद्धतीने करूया. रोहन रामूचे तर रामूला वर घेऊया आपण आणि रोहनला खाली घेऊया. असंही करता येतं किंवा तसंही करता येतं, डिपेंड करतं. आणि याचे बाबा घेऊया वर. या बाबाने रोहनला घेतले बोलते आणि ते सचिन काकांच्या घरी गेले. आता सचिन काका समजा इथे असतील, सचिन काकाच्या घरी गेले. सचिनची पत्नी, आता सचिनची जी पत्नी असेल यांची वाईफ, सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे. रोहनची आई जी असेल ती रामूची पत्नी असेल, तर रोहनची आई त्याची मदर, ही आणि ही बहीण आहेत बोलतोय, हे आणि ही बहीण आहे. तर सचिनच्या पत्नीचे म्हणजे हिचे रोहनच्या वडिलांशी म्हणजे रामू सोबत नाते काय. तर भैया रामूच्या पत्नीची बहीण म्हणजे त्याची मेहुणी असायला पाहिजे. तर मेहुणी बघूया आपण ऑप्शन नंबर 3 ला. थोडीशी हलकीशी ड्रॉ करणे आकृती, प्रश्नाचे उत्तर मिळतं ऑप्शन नंबर 3. आणि मला असं वाटतं की तुमच्या सर्वांचे हे बरोबरच असेल, काही किचकट प्रश्न नव्हताच. बरं, खूप विद्यार्थ्यांना किचकट प्रश्न हा वाटला. बरं याला आपण सॉल्व्ह करूया. असा दिसायला किचकट दिसतोय क्वेश्चन नंबर 96, पण थोडं लॉजिक जर व्यवस्थित वापरलं तुम्ही तर प्रश्नाचे उत्तर हे सहज तयार होतं. खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या. ABCDEF असे 6 विद्यार्थिनी आहेत. गणित आणि विज्ञानाच्या
स्वयं मूल्यमापन चाचणीत सहभाग घेतला. गणित घेऊया वर इकडे आणि विज्ञान घेऊया इकडे. जसं जसं बोलताय तसं फॉलो करा, उत्तर बरोबर तयार होतं. काहीच कठीण होणार नाही. यामध्ये काय बोलताय, ही कंडिशन, ए चे गणितातील एकूण गुण सी च्या अगदी वर आहे. सी च्या अगदी वर आहे, गणितातील बोलताय. ए चे अगदी वर म्हणजे हे दोघं एकत्र असतील बरं का. सी च्या अगदी वर ए चे म्हणजे ए ला थोडे जास्त गुण आहेत आणि ए आणि सी एकत्रच असतील एका पाठोपाठ एक. आणि विज्ञानातील गुण एफ च्या अगदी वर आहेत. कुणाचे? ए चे. ए चे ए चे विज्ञानातील गुण एफ च्या अगदी वर आहेत बोलताय. एफ च्या अगदी वर म्हणजे ए आणि एफ लगातारच असतील. एफ ला कमी, ए ला जास्त. यामध्ये बघा नंबर 3 ला बी हा विज्ञानात सी च्या अगदी वर आहे. लक्षात घ्या, बी हा विज्ञानात सी च्या अगदी वर आहे बोलतोय. अगदी वर बोलतोय तो, अगदी वर. जास्त आहे कमी आहे असं बोलत नाही. अगदी हा शब्द वापरला म्हणजे बी आणि सी हे सुद्धा लगातारच असायला पाहिजे. परंतु गणितात डी पेक्षा कमी गुण मिळाले आहेत. कुणाला? बी ला. या डी पेक्षा कमी गुण मिळाले आहेत. तर डी कुठे पण असू शकतो, इथे इथे असू शकतो, इथे किंवा इथे. तिथे अगदी शब्द वापरलेला नाहीये, पण बी हा कुठे पण घेता येईल, हरकत नाही. तो ऍक्च्युली अगदी मीन्स लगातारच असायला पाहिजे असं नाही. चला नंबर 4 ला बघा. एफ ने विज्ञानात डी व ई पेक्षा जास्त गुण मिळवले. एफ ने विज्ञानात डी आणि ई पेक्षा जास्त गुण मिळवले बोलताय. पण डी आणि ई कोणत्या प्लेसवर असतील माहिती नाही. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर हा पॉइंट नंबर 5 जनरेट करतो. गणितात सी व डी च्या मध्ये कुणीच नाही. सी व डी च्या मध्ये कुणीच नाही म्हणजे सी हा इथे आहे आणि डी ला इकडे घेता येणार नाही, म्हणजे सी ला इकडे घेऊ आणि डी ला इकडे घेऊ, अशा पद्धतीने होईल तो. गणितात सी व डी च्या मध्ये कुणीच नाही म्हणजे हे दोघं लगातार आहेत. आणि विज्ञानात सी आणि ए च्या मध्ये कुणीच नाही. लक्षात घ्या, हा सी आहे आणि हा ए आहे. या सी ला तुम्हाला इकडे घेता येणार नाही कारण अगदी एफ आलेला आहे, म्हणजे तुम्हाला सी ला इकडे घ्यावं लागेल. तर ए हा असा तयार होईल आणि एफ हा असा तयार होईल. पण हा सी पेक्षा जास्त गुण घेणारा बी आहे आणि डी आणि ई तर एफ पेक्षा कमी आहेत. हे डी आणि ई हे एफ पेक्षा कमी आहेत. म्हणजे डी आणि ई सर्वात कमी गुण घेणाऱ्यापैकी कोणीतरी त्या दोघांपैकी एक असू शकतो, पण सर्वात जास्त गुण घेणारा विज्ञानात कोण असू शकतो? बी. आणि प्रश्नही तोच विचारलाय, तर विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण मिळवले तर सर्वात जास्त गुण मिळवणारा प्राणी असायला पाहिजे तो बी. बी ने विज्ञानात सर्वात जास्त गुण मिळवले असतील. थोडंसं लॉजिकल जसं दिलेलं आहे तसं फॉलो करणे, प्रश्नाचे उत्तर सहज तयार होतं. चला 96 झालेत, 4 क्वेश्चन राहिलेत, त्यालाही संपवून घेऊया. हा पुन्हा एक साधा सोपा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 97. सिलॉकचा क्वेश्चन. खूप विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल माहिती असतं, बट काही विद्यार्थी विनाकारण चुकतात. विधान बघा काय बोलताय, सर्व मोगरा शेवंती आहेत. सर्व मोगरा हे शेवंती आहेत आणि सर्व शेवंती फुले आहेत. हे सर्व शेवंती फुले आहेत. ही झाली ऍक्च्युअल लीगल डायग्राम तुमची. याला चेंज करण्याची गरज नाही कारण दोन्ही स्टेटमेंट तुमचे पॉझिटिव्ह आहेत. आता निष्कर्ष बघणे, सर्व फुले मोगरा आहेत. हे सर्व फुले मोगरा आहेत का? नाही. काही फुले मोगरा आहेत असं बोलता येईल, पण सर्वच्या सर्व फुले मोगरा नाही. हा असं म्हणता आलं असतं सर्व मोगरा फुले आहेत, म्हणजे निष्कर्ष नंबर 1 रॉंग होत आहे. अगेन सर्व फुले शेवंती आहेत. ही सर्व फुले शेवंती आहेत असं बोलता येतो, बट हे सुद्धा रॉंग आहे. सर्व शेवंती फुले आहेत असं म्हणता येईल, पण सर्व फुले शेवंती आहेत असं म्हणता येणार नाही. दोन्ही पर्याय निष्कर्ष दोन्ही चुकीचे आहेत. निष्कर्ष अ आणि ब. तर दोन्ही चुकीचे कोण मिळतोय? ऑप्शन नंबर 4 मिळतोय. तुमचे उत्तर पर्याय क्रमांक 4 असायला पाहिजे. लीगल डायग्राम त्याच्याबद्दल माहिती आहे तुम्हाला, नसेल तर थोडं शिकून घ्या. लीगल डायग्राम कसे तयार करतात, त्याच्या बाहेर जाण्याची गरज पडत नाही. चला पुन्हा एक आकृतीवरील अगदी सोपा, शेजारील आकृतीत किती त्रिकोण आहेत तर असं बघूनच सांगता येतं की याच्यामध्ये एकूण 60 त्रिकोण आहेत. किती आहेत? 60 त्रिकोण. चला मोजून दाखवते. बघा 1 2 3 4 5 6 आणि याची करतो दुप्पट, तर हे झाले 12 आणि असे 1 2 3 4 असे 4 ग्रुप आहेत. 12 गुणिला 4 हे झाले 48. 12 गुणिला 4 हे झाले 48. बघा ना 1 2 3 4. यामध्ये ही जी कॉमन लाईन आहे, ही जी कॉमन लाईन याच्यामध्ये 4 त्रिकोण पुन्हा तयार होतात. कसे? तर हा एक त्रिकोण, मग हा एक त्रिकोण, मग हा एक त्रिकोण,
आणि हा एक त्रिकोण, हे 4 एक्स्ट्रा, या कॉमन लाईन मध्ये 4 एक्स्ट्रा तयार झाले. सेम या कॉमन लाईन मध्ये पण लक्षात घ्या 4 एक्स्ट्रा कसे तयार होतात. बघा, हा एक त्रिकोण तयार झालाय, हा एक त्रिकोण, पुन्हा हा एक त्रिकोण तयार झालाय, मग हा एक त्रिकोण तयार होत आहे आणि हा एक त्रिकोण, 4 एक्स्ट्रा, इथे पण 4 एक्स्ट्रा तयार झाले. अँड अगेन ही जी कॉमन लाईन आहे याच्यामध्ये पण 4 एक्स्ट्रा तयार होत आहेत. हा एक इकडे तयार झाला, हा दुसरा तिकडे तयार झाला, हे मधले दोन, हा एक आणि हा एक, हे 4. तर 48 तर टोटल झाले होते. 4 अधिक 4 अधिक 4 हे 12 एक्स्ट्रा तयार होतील तिथे. 48 अधिक 12 एकूण 60 त्रिकोण असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 मध्ये ऑप्शन मिळतं. इनफॅक्ट हे सर्व करण्याची गरज सुद्धा पडत नाही. तुम्हाला जर आकृत्या मोजण्याचं नॉलेज असेल तर सहज आकृती बघितल्याबरोबर तुम्हाला त्याचं उत्तर काढता येईल. चला नेक्स्ट येऊया. 2 क्वेश्चन्स राहिले आहेत. हा सुद्धा एक साधा सोपा प्रश्न होता. नंबर सिरीजचा क्वेश्चन. नंबर सिरीज काय बोलताय, 3च्या नंतर 6 येतोय, 3च्या नंतर 6 येतोय म्हणजे कितीचं अंतर झालंय ते, 3च्या नंतर 6च्या नंतर 11 येतोय, 5चं अंतर झालेलं आहे, 11च्या नंतर 18 येतोय, 7चं अंतर झालंय. आता एक तर दुसरा चॉईस असा असू शकतो की सर्व प्राईम नंबर्स आहेत, बरं का, दुसरा चॉईस बोलताय, पहिला नाही, की 3, 5, 7च्या नंतर 9 होणार नाही, 11चं डिस्टन्स जर येईल तर 11 अधिक 18 29 उत्तर यायला पाहिजे जर मूळ संख्याचं लॉजिक असतं तर. पण 29 ऑप्शन मध्ये दिसत नाही, म्हणजे याचा अर्थ 3, 5, 7 तर याच्यानंतर 9चं अंतर यायला पाहिजे. म्हणजे विषम संख्या ज्या ऑड नंबर्स आहेत त्यांच्याने वाढ होते. तर 18 अधिक 9 करा, उत्तर 27 यायला पाहिजे. ऑप्शन मध्ये मिळतोय ऑप्शन नंबर 4. जर मूळ संख्येचं लॉजिक असतं तर उत्तर आलं असतं 29, बट मूळ संख्येचं लॉजिक 29 ऑप्शन मध्ये दिसत नाही, म्हणून मूळ संख्येचं लॉजिक वापरता येणार नाही. तर विषम संख्या क्रमवार त्याच्याने वाढ होते. चला फायनली लास्ट क्वेश्चनला येऊया. आणि डिस्टन्स अँड डिरेक्शन्स, दिशा ज्ञान याच्याबद्दलचा प्रश्न आहे आणि अगदी सोपा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांना आलाच असेल. अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडे 4 किलोमीटर जातोय, 4 किलोमीटर पश्चिमेकडे म्हणजे डाव्या बाजूला हा झालाय 4 किलोमीटर, आणि तिथून 2 किलोमीटर उत्तरेकडे बँकेत जात आहे, उत्तरेकडे 2 किलोमीटर हा गेलाय बँकेत. त्यानंतर बँकेतून पैसे घेतल्यावर अमर पूर्वेकडे म्हणजे उजवीकडे 4 किलोमीटर जातोय. आता हा सुद्धा 4 किलोमीटर आहे आणि हा सुद्धा 4, म्हणजे पॅरल थेरी लागू होईल. पॅरल थेरी मीन्स हा 2 असेल तर हा सुद्धा 2च असायला पाहिजे. आणि प्रश्न विचारलाय त्याचे घर यामधील, तो आणि त्याचे घर, आता तो तर इथे पोहोचलाय आणि त्याचं घर इथे आहे, तर त्याचं अंतर किती असायला पाहिजे, 2 किलोमीटरचं. 2 किलोमीटरचं अंतर, प्रश्नाचं उत्तर राईट. ऑलमोस्ट 20च्या 20 ही प्रश्न अगदी साधे आणि सोपे होते. पैकीच्या पैकीचे गुण मिळतात ज्याची थोडीफार तयारी असेल गणित आणि बुद्धिमत्तेची. मित्रांनो, असे साधे सोपे प्रश्न एमपीएससीच्या परीक्षांमध्ये विचारण्यात आले आहे. याच्या पूर्वीच्या पण जितके परीक्षा झाल्या त्याचे पण रिव्ह्यू मी टाकलेले आहेत. त्यामध्ये जर तुम्हाला दिसेल खूप साधे आणि सोपे प्रश्न असतात. थोडंसं नॉलेज असायला पाहिजे गणित आणि बुद्धिमत्ताचे, पैकीच्या पैकी गुण तुम्हाला मिळून जातात. तर हा होता एक विश्लेषण करून दिलाय तुम्हाला आजच्या पेपरचं. तुमच्यापैकी ज्यांनी पेपर दिलेला असेल त्यांनी हे 20च्या 20 प्रश्न तपासून घ्या. तुम्ही कोणती उत्तरे टिक केलीत किंवा तुम्हाला कुठले डाऊट्स असतील, शंका असतील किंवा काही सजेशन्स असतील, तक्रारी असतील, ते सुद्धा तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करता येईल. ज्यांचे 20च्या 20 बरोबर असतील त्यांचं तर भव्य स्वागत आहे. त्यांनी नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा सर आमचे 20च्या 20 बरोबर आहेत, किंवा कुणाचे 15 बरोबर असतील त्यांनी तसं सांगा सर माझे 15 बरोबर आले. कुणाचे 10, 8, 7 जे काही आले असतील, 12, 13 ते सुद्धा तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करता येईल. आय होप की तुम्हाला हे 20च्या 20 प्रश्न समजले असतील आणि तुमच्या जे काही उत्तर तुम्हाला पाठवायचे असतील किंवा रिप्लाय करायचे असतील कमेंट सेक्शनमध्ये करता येतील. शिवाय तुमचे जे मित्रमंडळी असतील ज्यांनी आज पेपर दिलेला असेल त्यांना सुद्धा हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. कदाचित त्यांना सुद्धा त्यांचे गणिताचे प्रश्न तपासता येतील. ठीक, पुन्हा मी भेट करेल तुमची नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तात्पुरती तुमची रजा घेतोय. टिल देन ऑल ऑफ यू थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर ऑल ऑफ यू. थँक्यू.